काही दिवसापूर्वी पोलीस भरतीच्या बातम्यांना उधाण आलं होतं. एवढ्या जागा असणार, भरती या तारखेला होणार, या महिन्यात होणार, या तारखेला फॉर्म भरून घेतले जाणार. परंतु त्या बातम्या आता येणं बंद झालं. त्याप्रमाणे भरती करणारी मुलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं ते सुद्धा थंड पडले आणि परत त्यांना एकच प्रश्न खुणावू लागला, सतावू लागला की खरंच भरती यावर्षी होईल का? ॲड तरी यावर्षी पडेल का? पुढच्या वर्षी भरती होईल का? नक्की किती जागा असतील? परत त्याच संभ्रमात मुलं गेली. आपण नेहमीच सांगत असतो की भरती कधीही येऊ द्या आणि भरती दरवर्षी होतच असते. काही अपवाद वगळता भरती दरवर्षी येतच असते, जागा निघतच असतात. फक्त आपली तयारी झाली पाहिजे, आपला तवा गरम पाहिजे. त्यासाठी आपल्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरतांवर लक्ष द्या. मग ते ग्राउंड असू देत, लेखी असू देत, त्याच्यावर लक्ष द्या आणि आपली तयारी चांगल्या प्रकारे करा की जेणेकरून जेव्हा भरती पडेल तेव्हा 100% एक जागा आपली फिक्स असेल. पुन्हा एकदा सांगतो, डिमोटिव्ह होऊ नका. 100% भरती येणारच आहे. 100% जागा जास्तीत असणाऱ्या 10,000 प्लस जागांची जी घोषणा केली होती, 10,000 प्लसच जागा असणार आहेत. जेव्हा यायची तेव्हा भरती येणारच आहे, फॉर्म भरून घेतले जाणारच आहेत. परंतु प्रत्येक वेळी जसं होतं आहे पंढरीची वारी करायला लागते तसं करायला लागावं नको. म्हणून काहीतरी वेगळं करा आणि जर आपल्याला स्पर्धेत टिकायचं असेल, आपल्याला भरती व्हायचं असेल तर 100 गुणांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. त्याप्रमाणे काहीतरी वेगळं करा आणि त्या कमतरतेच्या